देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आव्हानाला एक छोटासा प्रतिसाद म्हणून, आपलं एक कर्तव्य म्हणून, भारतीय नागरिक म्हणून आपले एक कर्तव्य म्हणून आम्ही हे सोलापूर वासीय सर्वजण या ठिकाणी जे डिझेल पेट्रोल आहे हे जे महागाईचा भडका उडालेला आहे त्याला एक छोटासा प्रतिसाद म्हणून आम्ही या ठिकाणी जे आठवड्याला सर्व सोलापूरकरांना आम्ही या ठिकाणी आवाहन केलं होतं. आवाहन म्हणण्यापेक्षा विनंती केली होती की ई बाईक तुम्ही वापरता आलं तर जेवढं होता येईल तेवढं आपण पेट्रोल असेल, डिझेलच्या गाड्या हे आपण टाळून ई बाईक असेल किंवा सायकलिंगचा प्रवास असेल हे आपण केलं तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आव्हानाला एक चांगला प्रतिसाद म्हणून आपलं भारतीय नागरिक म्हणून आपलं जे काही कर्तव्य आहे ह्याला आपलं एक छोटंसं प्रतिसाद हे आपल्याला इथं लागणार आहे. या निमित्तानं आज सोमवार, आठवड्यातील प्रत्येक सोमवार हा आम्ही चालत असेल किंवा सायकलिंग असेल किंवा बॅटरीचे जे गाड्या असतील हे असेल, इलेक्ट्रिक वाहन असेल, या पद्धतीने आम्ही या ठिकाणी प्रवास करणार आहोत. साहेब, पालन केले नाही मग त्यांना या सूचना गेले नव्हते? आपण सर्वांना या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत आणि जे काही जर कोण राहिले असेल तर त्यांना आम्ही आता अजून एकदा त्यांची एक बैठक घेऊन आम्ही त्यांना या ठिकाणी परत एकदा सूचना देऊ. पण आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री, तसेच आपले सर्व आमदार असतील, खासदार असतील व आम्ही देखील या ठिकाणी सर्व पदाधिकारी आम्ही तंतोतंत जे आम्ही बोललेलं तो शब्द आम्ही या ठिकाणी पालन करत आहोत आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद आम्ही या ठिकाणी असेल किंवा नागरिक देखील असेल हे देखील सकाळपासून तुम्ही गेल्या आठवड्यापासून बघत असाल की इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यास अतिशय गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि चांगला प्रतिसाद सोलापूरकरांकडून या ठिकाणी मिळत आहे.